इचलकरंजी आणि मुंबई प्रवासात प्रवाशांची वारी पाहायला मिळाली। नादुरुस्त बसमुळे रात्रभर या प्रवाशांना हाल सहन करावे लागलेत। पहाटे प्रवाशांनी तक्रारीसाठी थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं। इचलकरंजीहून मुंबईकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागल्यात। गुरुवारी रात्री सुटलेली बस मध्येच नादुरुस्त झाल्यानं प्रवाशांनी रात्रभर अडकून खरं तर त्या ठिकाणी पडावं लागले। इतकंच नव्हे तर पहाटे साताऱ्यात पोलीस स्टेशन गाठून तक्रार देखील करावी लागली। तरीही जबाबदारी झटकण्याचा प्रकार पोलीस आणि ट्रॅव्हल्सकडून सुरूच होता। रुग्ण, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांसोबत घडलेली ही घटना संतापजनक आहे। गाडी बंद पडल्यानंतर बराच वेळ गाडी थांबण्याला अर्धा तास गाडी तिथे थांबवली। त्यावेळेला गाडीमध्ये फक्त मोजून 4 ते 5 पॅसेंजर त्यावेळेला होते। सांगण्यात आलं की आयडलिंगचा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह होईल असं सगळं करून त्यांनी हळूहळू गाडी पुढे आणली। गाड्यामध्ये अनेक प्रॉब्लेम, आतमध्ये एसी डक्ट पूर्णपणे फाटलेले आहेत, भयंकर प्रमाणात तोंडावरती मोठा एसीचा मारा चालू आहे। ते सगळं सांगितलं तर सांगलेलं गेल्यावर कारवाई करू, रिपेरी करू असं सांगत आम्हाला 10, 15, 20च्या स्पीडने हळूहळू करत पॅसेंजर गोळा करत गाडी ब्रेकडाऊन आहे, खराब आहे गाडी, तरी पण त्यांनी पॅसेंजर गोळा करणं गाडी चालूच ठेवलं। अक्षरशः एक्सिलेटर पेडल मोडून निघाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।